हॅलो यस हॅलो 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 ची साथ मला शेवटपर्यंत द्या. आज गणेश जयंती निमित्त मागी गणेश जयंती निमित्त सर्व माझ्या रसिक मायबाप मित्र परिवारांना मित्र मैत्रिणींना गणपती चरणी प्रार्थना करतो. आपणास 2025 हे वर्ष सुख शांती समृद्धीचं आणि भाग्याचं जावं अशी मी गणपती चरणी प्रार्थना करतोय आणि आपला ट्रेनचा प्रवास अति चांगला व्हावा अशी विनंती करतोय. पहिली सुरुवात चांगली देवा धर्मापासून करतो, नंतर काय काय घ्यायचं आहे ते मी बरोबर माझ्या हिशोबाने घेतो. हा मंडळी घालायचं नाही, निघतच उभा आहे. भारी होणार आज कडक. तुमचा आशीर्वाद असला तर कडक. हा मग काय म्हणतो बघा सुरुवातीला तुझे देखा तोळे जाना सनम होता है दीवाना सनम अब यहाँ से कहा जाए हम तेरे बाहों में मर जाए हम
आणि आज या ठिकाणी माझ्या सर्व कलाकारांना माझे मध्ये संगीतकार आहेत, या ठिकाणी सहकार्य मंडळी आहे, यांनाही मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण ह्यांच्या पुढे आज मी इथे उभा आहे, कारण ह्यांची साथ आहे म्हणून तुमच्यापर्यंत माझे सूर पोचत आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या मंडळी. हॅलो, तसे रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक आदित्य बाटे याचकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले प्रतीक बुधम याचकडून. मला काय तिकडे ऐकायला पाठीमागं येत नव्हतं एवढं व्यवस्थित, तुम्हाला काय ऐकायला आलं की नाही ते मला माहिती नाही. तुम्हाला सर्वप्रथम बुवांची बारी आवडली का? शक्तीवाले बुवांची बारी आवडली का? आवडली म्हणा, ते पण माझे मित्र आहे, त्यांना कसं वाईट बोलू शकत नाही. असं बुवांनी त्यांच्या पद्धतीमध्ये बारी केली, त्या पद्धतीमध्ये बारी करतोय आणि हा तबला वाजवतोय, हा छोटा चिमुकला माझा मुलगा आहे. असे बुवा शाहीर घडवावे लागतात. प्रत्येक कार्यक्रमाला शाहीर राजू धावडेचे सगळे कलाकार नवीन असतात आणि शाकाही नवीन असते, कारण मी नवीन मुलांना चान्स देतो. जे वाजवतात ते घुमवतात त्यांना मी कधीच बोलवत नाही, कारण शाहीर राजू बुवा उगाच हाडाचा कलाकार आहे, मोडेल पण वाकणार नाही बुवा. चला तसे रसिकांच्या मनापासून आलेल्या पारितोषिक स्वरूप जाधव याच करून 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. तसे आम्ही संपूर्ण नाथ मंडळ आभारी आहे. आभारी. धन्यवाद.
स्तवन आवडल्याबद्दल एकच वादा संदीप ग्रुप दादा 501 रुपयाचं पारितोषिक जीपे केलं आहे. शाही गणपती बाप्पाचं नामस्मरण करूया. सर्वप्रथम शिवाजी महाराजांची प्रार्थना झालेली आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण करतो. रोज रोज उशीर होतो जायाला कामावर. बरोबर आहे ना मंडळी? दिव्यावरून उशीर होतो ना आपल्याला कामाला जायला. कारण आपल्याकडे दिव्यावरून ट्रेन पकडायची म्हटलं तर 9ची ज्याची ड्युटी आहे तो माणूस 6 वाजता घर सोडतो. कारण आपले एवढे हाल आहेत ना ते सांगून कुणाला कळणार नाही. म्हणून देवाकडे आपण सांगणं करतोय तुमच्याकडून की माझ्याकडून की देवा दिवा स्टेशन पासून ते CST पर्यंत लोकल ट्रेन चालू होऊ दे आणि ती करायची आपण सर्वांनी मिळून. आपली साथ पाहिजे. कारण आज कार्यकर्ते पण झडत आहे ज्या गोष्टीसाठी तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभं राहिलं पाहिजे आणि आपली सुविधा आपण करून घेतली पाहिजे. त्या विषयावरती माझं घर आहे. एक मिनिटा मला बक्षीस आलाय ते घेतो. आधी तबलामध्ये चिमुकला साई व्यास त्यांच्या आजीकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच नाच मंडळ यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलं. भावानं नंतर देतो आता सुट्टे नाही ते ठेवून बाबा त्यांनी. तर या ठिकाणी मंडळी आपली एक बक्षीस आलंय. हॅलो या ठिकाणी संतोष भिसे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल त्यांना शाहिरी मानमुद्रा करतो. तसेच राजेश खापे यांकडून 251 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल त्यांनाही शाहिरी मानवंदना करतो. माझे परमित्र अक्षय शेमनकर महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आल्याबद्दल मी स्वीकारत आहे. तसंच गणाकडे बोलूया. मला मंडळी गण काय विषय घेण्यासारा आहे.
पाहिजे तर ढोलकी बिलकी आपली कमी वाजली धामावर जगतोय जीव मुठीत घेऊन दिवे कर क्या बात है बुवा सांभाळ रे बाप काहीतरी उपाय शोधा गर्दीवर सांभाळ रे बाप्पा गणेशा सारी तुझी लेकर देवा श्री गणराया राहू दे नाम हे मुखी साऱ्या दिवा नगरीचा होऊ दे प्रवास सुखी देवा श्री गणराया राहू दे नाम हे मुखी साऱ्या दिवा नगरीचा होऊ दे प्रवास सुखी 1 2 काहीतरी उपाय शोधा गर्दीवर काहीतरी उपाय शोधा गर्दीवर सांभाळ रे बाप्पा गणेशा तुझी लेकर देवा गणराया हे नाव हे मुखी साऱ्या दिवा नगरीचा होऊ दे प्रवास Thank you.
ह्या माईकचा जर आवाज सोड, माझ्या कोरसवाल्यांचा आवाज जात नाही. हॅलो 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 हॅलो. मंडळी, खरोखर आपली बिकट परिस्थिती आहे, पण आज नाही उद्या सुधारणार. आमचे खेडचे गोपाळराव कदम यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, कारण दैवत माणूस आहे, ते देव माणूस आहे. आज खेडवरून या ठिकाणी आलेले वारी बघण्यासाठी, त्यांच्यासाठी एक कडवा मी म्हणतो. बसा 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 बाबा बसा. गोपाळ साहेबांची कीर्ती आहे लय भारी, गोपाळ साहेबांची. दादा जरा 2 मिनिटं या, 2 मिनिटं वरती या. तुमच्यासाठी व्यक्ती खेळ इकडून आले, आमच्यासाठी दैव. जोरदार टाळ्या होते बाबांसाठी. गोपाळ साहेबांची कीर्ती आहे लय भारी, मान आहे त्यांना, मान आहे त्यांना, मान आहे त्यांना. खेडयात दुनियामध्ये मान आहे त्यांना, खेडयात तालुक्यामध्ये. पटकन घेतोय कारण टायमिंग नाही आहे, त्यांना पण मारी द्यायची नाही, ते तावा तावा म्हणतील बुवानी वेळ घेतला. हा दादा धन्यवाद आल्याबद्दल. तसंच या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आरोही सावंत यांच्याकडून तबला मानाचा मुद्रा करतो, तसेच आरोही सावंत यांचं नाव घ्यायला मी विसरलो. तुमच्यासाठी शाहिरी मानाचा मुद्रा आमचे स्टुडिओ मास्टर आकाश परब यांनाही शाहिरी मुद्रा करतो. नाव चुकून राहिला असेल मंडळी तर सॉरी. आता गवळण बुवानी गवळण गायची बुवांची जरा थांबा, जरा थांबा. बुवांना बघूया काय काय बुवा काय मागाशी म्हणत होते. काय बुवा कार्यक्रम एकदम झापूक झुपूक आणि बुकिंग टेंगून होऊन जाऊ दे. झापूक झुपूकच करणार, काय गडबड करायची नाही. हा काय म्हणतो बघा मंडळी.
पाठीमागे आवाज गेला नाही. आता करू न वाईट वातावरण ताईट तुझ्या हल्लीवर बुवा विचार करा. शाही रामचंद्र घाणेकर बुवांचा शिष्य रामचंद्र सुधाकर गावलकरांचा शिष्य उगाच काहीतरी भाडत बसू नका. डायरेक्ट ट्रेन मधून तिकडे पोचवेन खेडला वस्त गाव खेड तिकडनं पाहिजे. बघा काय म्हणतोय. शेर वाटूया दिव्यावरून ट्रेन जाते रत्नागिरी चिपळूणला. अरे दिव्यावरून ट्रेन जाते रत्नागिरी चिपळूण. आता या कार्यक्रमात मारतो तुझी बुवा उचलू न उचलू. अशा शॉर्टकटला मार्केटिंग माझ्याकडे आहे. पुन्हा शाही राहते धावडे आठवे तुझे वडे बिडे काढतो मी. अजून घ्या. डोके दुखीवर रामबाण उपाय आहे त्याला टायगर बाम म्हणतात. अरे बुवा आता ये इकडं बाहेर राहते. डोके दुखीवर रामबाण उपाय आहे त्याला टायगर बाम म्हणतात. आज तुझा सासूक झुकझुक करून टाकतो हे शाहीर राजू धावडेचं काम म्हणतात. मंडळी आता गवळण घेऊया आपली गवळण घेऊया. ऐकायला झाली नाही कालच समजली नाही. नाही नाही बुवाचं काय समजलं नाही तर उगाच काहीतरी देणार तुम्ही मुलं हसणार. शब्द दिले नाही एवढे चांगले मग. विषय नंतर पटवून सांगतो. आधी मंडळी मी एक कडवा गातो. माझ्या मुरलीची भुलिया राधेला जडली म्हणून ही राधा शिकवल्या मागेच पडली. हिची नको ती हौस हिलाच नडली. शेवटी या राधेला चांगलीचा ढल घडली. कारण ही राधा काय करायची. श्रीकृष्ण जेव्हा रणा म्हणजे कुंजवनात जायचे तेव्हा बासरीने सूर चढायचे तेव्हा ही राधा म्हणायची श्रीकृष्णाला तिथे जाऊन की काना मला बासरी शिकायची आहे. तर काना काय म्हणतो राधेला. अगं राधे मी तुला बासरी शिकवतो पण तुला लगेच जमणार नाहीये. पहिलं पोट ते बासरीच्या टोकावरती होत ठेव आणि जे बासरीचे होल आहेत भोक आहे त्याला काय बोल आपण काय काय बोलतो त्याला मराठी भाषा आहे. तर दादा कोणी कसं म्हणतात बाई वर चढा म्हणजे टॅक्सीत चढा म्हणायचं असतं तसा प्रकार आहे. मराठी भाषा आहे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तर श्रीकृष्ण राधेला काय म्हणतो त्या बासरीच्या भलावरती मी गोल गोल भोकावरती बोट फिरवतो तू फक्त फुंकर मार. म्हणून काय म्हणतोय बघा. जवळ ये ना हातात घे ना जवळ ये ना. हे राधे कुठं लपली ग बघू बघू माझी सौंदर्य कुठे गेलं सोनाती. अगं जवळ ये ना हातात घे ना ठेव तोंड तुझं डोक्यावर. ठेव तोंड तुझं डोक्यावर हात फिरवतो भोकावर. मी हात फिरवतो भोकावर. जवळ ये ना हातात घे ना ठेव तोंड तुझं
Wahana